नमस्कार, मी विकास लवांडे. मी सध्या परवा 28 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी दुःखद असं निधन झालं. घात होता की अपघात होता हा सर्व संशयाचा धूर महाराष्ट्रभर सध्या घराघरात चर्चेला सुरू आहे. परवापासून मी बारामतीत आहे. दादांच्या सगळ्या त्या अंत्यविधीचे कार्यक्रम असतील किंवा त्या अनुषंगाने तिथे जे काय मला नियोजनामध्ये काय करता येईल त्या कामात मी होतो. काल लाखोंचा जनसमुदाय बारामतीमध्ये लोटला होता. राज्याचे अनेक वेगवेगळ्या पक्षाचे नेते मंडळी, मंत्री, केंद्रीय मंत्री वगैरे मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचंड मोठा जनसमुदाय परवा पण होता आणि काल पण होता. आदरणीय शरद पवार साहेबांनी परवा एक स्टेटमेंट केलं की कलकत्त्यावरून अशी काही बातमी येते की अजितदादांच्या विमान जो काय अपघात झाला त्याच्या संदर्भात पवार साहेबांनी नकार दिला की तो अपघातच आहे, घातपात वगैरे नाही, अशा पद्धतीचं थोडक्यात एक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मिळण्याची शक्ती मिळत आहे. अशा व्यक्तीला महाराष्ट्र मोकळा हे काही नुकसान झालं ते भरून निघणार नाही. आज सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. मी आज लिहिण्यासह येणार नसतो, परंतु काही विरोध करतात. हा अपघात याच्यामध्ये काहीतरी राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली. याच्यात राजकारण नाही. हा निवड अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना सतत उभा करून इथं राजकारण आणू नये एवढंच सांगायचं. लगेच अनेकांनी तिथं सुरू केलं की पवार साहेब म्हणजे बीजेपी समर्थक लोक किंवा सरकार समर्थक लोक लगेच पवार साहेब बरोबर बोलले असं सांगतायत. आणि तोच धागा पकडून मात्र जनभावना जी आहे महाराष्ट्रातली आत्ता 70-80% लोकांच्या मनामध्ये संशयाचं वारं आहे. संशय उद्भवतोय की दादांचा अपघात कसा होऊ शकतो. असा एक उपमुख्यमंत्री आहेत, व्हीव्हीआयपी व्यक्ती आहे, मग ते पायलट असेल, विमानाची तांत्रिक तपासणी असेल, तिथं धुकं नव्हतं तरी पण काल बातम्या पेरल्या गेल्या की धुकं आहे. मग अशा पद्धतीने तिथे जे काही विमानाची तांत्रिकता असेल किंवा पायलटच्या चुका झाल्या नाही झाल्या अनेक गणित आहेत. आज काही बातम्या येत आहेत की जो ओरिजिनल पायलट तिथं जो यायचा होता तो ट्रॅफिकमध्ये म्हणे अडकला आणि म्हणून ऐनवेळेस दुसरा कपूर नावाचा पायलट तिथे घेतला गेला. अशा काही वेगवेगळ्या गोष्टी बातम्या पुढे येत आहेत. ह्या सगळ्या बातम्या आणि हे सगळे धागे जर का आपण एकमेकात गुंफले, सगळे टिंब जर का एकमेकाला जोडले तर निश्चित 100% माझ्यासारख्या सत्सक विवेकबुद्धी असलेल्या माणसाला याच्यात संशय निर्माण होतोय. दादांचं जाणं हे महाराष्ट्रासाठी फार दुःखदायक, वेदनादायी आहे. कारण एखादा लीडर तयार व्हायला एक पिढी जाते हो. आदरणीय पवार साहेबांच्या कुशीत तयार झालेला हा उमदा, भारदस्त नेता, प्रचंड निर्णय क्षमता असलेला शिस्तबद्ध नेता, सेक्युलर विचाराचा, सर्वधर्मभावी विचाराचा नेता, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती असलेला नेता हयात नाही. अशी एक म्हण आहे आपल्याकडं, लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जाऊ नये. अशाच पद्धतीनं साधारण बारामतीपासून महाराष्ट्रात सर्वत्र ठिकठिकाणी वातावरण आहे. लोकभावना संतापाची आहे. कारण लोकांना या अपघातावर विश्वासच नाही. काहीतरी घातपात आहे असंच आहे. अशातच सगळा काल अंत्यविधी झाल्यानंतर दिवसभर, काल सकाळी 11-11:30 वाजता अंत्यविधी झाल्यानंतर दिवसभर लोकांची त्या
बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये रीग लागलेली होती लोकांची. लोक संध्याकाळपर्यंत, आम्ही काल संध्याकाळी सुद्धा माननीय रोहितदादा पवार आणि आम्ही संध्याकाळी तिथे अग्निप्रसाद दिला, तिथे जाऊन भेटलो, तिथेही बसलो होतो बराच वेळा मी. तरी लोक येत होती संध्याकाळपर्यंत. लोकांना तिथे दादांच्या त्या पार्थिवाचं किंवा त्या अंत्यविधीचं दर्शन घेण्यासाठीचा तो प्रसंग दिवसभर पाहत होतो. आज आपल्याकडे जी प्रथा परंपरा आहे, राख सावडण्याचा कार्यक्रम असतो. आज राख सावडताना मला काय दिसलं? आदरणीय शरद पवार साहेबांपासून अनेक महत्वाचे नेते किंवा पवार कुटुंबीय किंवा त्यांच्या जवळचे सर्व सहकारी तिथे 2-3 हजार लोक आज सकाळी सावडण्याच्या कार्यक्रमाला होते. पण मला त्याच्यात एक निरीक्षण नोंदवावंसं वाटतं. आज जे अजितदादांचा फ्लेक्स लावून मतं मागतात, अजितदादांचे आम्ही आहोत असं सांगतात, अजितदादांच्या नावाने सत्ता उपभोगतात, ते अजितदादाच्या पक्षाचे कुणीही प्रमुख नेते किंवा आमदार त्या ठिकाणी मला दिसले नाहीत आज दादांच्या राखेच्या कार्यक्रमाला. परंतु काही मंडळी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटत होती. त्याच वेळेस सत्ताकारण उपमुख्यमंत्री कोणाला करायचं, पक्षाचा अध्यक्ष कोणाला करायचं, ह्या सगळ्या रणनीती आणि व्यूहनीती ठरवण्यासाठी काही मंडळी मात्र मुंबईत व्यस्त होती. हे सगळं ऐकून वाईट वाटतं की दादांची अजून चिता विजली पण नाही, तोच इकडे तुम्ही सत्तेची समीकरणं आणि पक्ष कुणी ताब्यात ठेवायचा, काय करायचं याची समीकरणं जुळवता. जनाची नाही मनाची तरी थोडीफार लाज वाटायला हवी होती. कुठल्या याच्यावर आपण चितेवर सुद्धा राजकारणाचा फायदा घेणार तुम्ही? कुठली सत्ता पिपासूपणा हा कुठल्या तत्वात बसतो, कुठल्या संस्कृतीत बसतो, असा मला प्रश्न पडला. वेदना होत आहेत. कारण अजितदादा सारखा नेता गेल्यानंतर अजितदादांच्या सत्तेचे लाभार्थी जे कोणी झालेले असतील त्यांना काहीच कसं वाटलं नाही या संदर्भात. जे कोणी सत्तेची दलाली करू पाहतायत यांना लोकांनी ओळखायला हवं. आदरणीय शरद पवार साहेबांचं हे कुटुंब आहे. खरं तर पवार साहेबांच्या कुटुंबामध्ये अजितदादांच्या जाण्यामुळे प्रचंड दुःख आहे. मी 2 दिवस पाहतोय, सर्वजण अतिशय व्याकुळ आहेत. लहान थोर कुटुंबातले सगळेजण प्रचंड दुःखी आहेत. त्यांना कसं सावरायचं असा त्यांच्या पुढे प्रश्न पडलाय. दादांच्या मातोश्री वयोवृद्ध आहेत, त्या कशा सावरणार? आदरणीय पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, कसं सावरतील? काय म्हणत असतील पवार साहेबांचा आत्मा, काय म्हणत असेल? तोही माणूसच आहे हो. कशी सावरणार आहे ती मंडळी? सुनेत्रा वहिनी अजून दुःखातून बाहेर कशा पडणार आहेत? हे सगळं पवार कुटुंबातलं दुःख पाहून मला एका बाजूला सत्तेची रणनीती आणि पक्ष व्यूहरचना वगैरे करणाऱ्या मंडळींची कीव येते आणि संतापही येतो. मित्रांनो, ही संस्कृती आपली नाहीये. अनेकांना वाटते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत, काहींना वाटते नाही यावेत. परंतु भारतीय जनता पार्टीला मात्र रान मोकळं झालंय की काय असं मला कालपासून वाटतंय. अजितदादा त्यांचा अडथळा होता की काय, मला असं प्रश्न माझ्या निर्माण होत आहेत. कारण अजितदादा महायुतीत भाजपा सोबत राहून धर्मनिरपेक्षतेची भाषा बोलत होते, सर्व धर्म समभावाची भाषा बोलत होते, ते हिंदुत्ववादाची भाषा बोलत नव्हते. शिवशाहू फुले आंबेडकरांचा उच्चार वारंवार रोज करत होते. हे दादा गेल्यामुळं भारतीय जनता पार्टीची अडचण तर गेली नाही ना, त्यांच्यातला अडथळा तर दूर झाला नाही ना. कारण पवार नावाचा ब्रँड या महाराष्ट्रात आहेच आहे. मध्यंतरी कुणीतरी बोललं होतं, संजय राऊत किंवा कुणीतरी बोललं होतं की ठाकरे आणि पवार हे 2 ब्रँड आहेत महाराष्ट्रातले. हा पवार ब्रँड भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्ववादी राजकारणाला अडथळा ठरतोय का अनेक वर्ष? हा पवार नावाचा ब्रँड संपवण्याचं धोरण तर RSS, भाजपा आणि त्यांच्या प्रणित संघटनांचं तर नाही ना, अशी शंका मनात येते. शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र पुरोगामी विचार, सर्वधर्म समभावाचा विचार आपल्याला टिकवायचा आहे. महाराष्ट्र धर्म टिकवायचा आहे. पवार ब्रँड हा त्याच महाराष्ट्र धर्माचा एक आधारस्तंभ आहे. पवार कुटुंब हे केवळ पवार आडनावाच्या लोकांचं नाही, तर महाराष्ट्र हे त्यांचं कुटुंब आहे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पवार कुटुंब एकत्र यावं, एकत्रित त्यांची चर्चा व्हावी, बैठक व्हावी, पुढची रणनीती ठरेल. बघूयात आपण काय होतंय. धन्यवाद. मी अजितदादांच्या मृत आत्म्यास चिरशांती मिळावी अशा प्रकारची मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दादांच्या जाण्यामुळे जी काही पोकळी निर्माण झाली ती पोकळी भरून काढण्याची शक्ती त्यांच्या सर्व समर्थक कार्यकर्त्यांना मिळावी. त्यांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची शक्ती श्री पंढरपूरच्या पांडुरंगाने द्यावी अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.